आज आपण कुंदन वर्क दाखवणार आहोत. कुंदनला बॉर्डर कशी करायची ती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू चला पुढे. शुगर बीट्समध्ये फक्त कलरचं पण घेतले ना. आपला धागा जरीचाच राहणार. 423 नंबर. पहिल्यांदा धाग्याला गाठ मारून घेते. आपलं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर कॉल करू शकता. बघा, पहिल्यांदा मी वरून धागा काढला. वरून धागा काढल्यानंतर 2 मणी घेतात. 2 मणी घेतले आणि स्टिच काढायचे. सॉरी, दोन मणी घेऊन पूर्ण बॉर्डर करायचं आणि एकदम चिपकून घ्यायची. आपल्याला गॅप नाही द्यायचं. मण्यांच्यात गॅप आला ना तर फिनिशिंग चांगली येत नाही. तर सावकाश करा. पण मणी जेव्हा पण टाकता तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला की धागा पण खेचून घ्यायचे. आणि जेव्हा मणी टाकलं तुम्ही, हा धागा आहे एवढा वायर निघलेला, तो जेवढा खालून खेचता येईल तेवढा खेचायचा आणि मण्याच्या कटोकट खाली टाकून मग स्टिच काढायची. जेवढी तुमची स्टिच चेन जी आपण साखली असताना तेवढीच छोटी येईल ना, तेवढी गॅप कमी येईल. मणी कोणतं पण घेतलं तरी पण चालते. मी आता ग्रीन कलरमध्ये घेतलेले आहे. मटेरियल कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्या आरीवर्कची बॅच पण 1 डिसेंबरपासून स्टार्ट होणार आहे. कोणाला जॉईन करायचे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. दोन मणी घेऊन पुढं करत जायचा. मणी जास्त नाही भरायचा. अशा डिझाईनला मणी जर आपण जास्त भरलं तर मग काय होतं आहे, गॅप येते आणि मणी हलतात. लास्टला 1 हे बघा आणि मग आपल्याला गाठ मारायची. थोडी झूममध्ये दाखवते बघा. धागा कट नाही केला. याच्यावरून खालून धागा असा काढायचा आणि मग 2 मणी भरून 1 मणी किंवा 2 मणी घ्यायचा. फिनिशिंगसाठी जास्तीत जास्त मणी कमी घ्यायचं. छोटे छोटे डिझाईन असतील तेव्हा मणी कमी घ्यायचं. आणि जेवढं मग जवळून काढाल तुम्ही स्टिच तेवढं फिनिशिंग पण चांगली. असं परफेक्ट बघायचं. आधी मणी बसतात किती ते, नंतरच पुढं करायला घ्यायचं. हे बघा, एकच बसला. आता इकडे 1 बसल्यानंतर आता हा शेप परफेक्ट आला आहे. इकडनं गोल नको व्हायला म्हणून ही स्टिच आहे ना ती थोडी आपल्याला उलट काढायची. क्रॉसमध्ये एक स्टिच काढायची. म्हणजे मागं जाऊन मग नंतर रिटर्न 2 मणी भरायचं आणि मग पुढं जायचं.
प्रत्येक वेळी 2 मणी घेऊन करायचं. लास्टला 1 मणी आणि गाठ मारायची. परत एक वेळ कुंदनवर टाकतो, वरून टोकावरून घ्यायचा. नाही एकदम गॅप नाही मण्यांच्यात द्यायची, आणि जो इथेशी अंतर असतं त्यात पण नाही गॅप द्यायची. कुंदनच्या बाजूने चिपकून करत जायचं, नाहीतर मग तुमच्या मण्यांच्यात आणि कुंदनमध्ये गॅप येईल. जेवढं तुम्ही त्या कुंदनच्या जवळून घ्याल तेवढं जवळ येईल, आणि जेवढं तुम्ही स्टिच आहे हा धागा नाही, जेवढं तुम्ही असं खालून बघा खेचणार तेवढं मणी जवळ येणार, आणि मग जवळून काढायची स्टिच. तुमची स्टिच डायरेक्ट जवळून असं निघत तर खालून थोडी सुई गोल फिरवत काढायची अशी. बघा कधी परफेक्ट त्याच्यातून निघत आहे. दोन दोन मणी घेऊन पुढं करत जायचा. मी जास्त मणी घेतलं नाही, 2-2 मणी घेऊन केलं. जास्त मणी घेऊन केलं का मग ते फिनिशिंग चांगली नाही येत. अजून इथे 1 मणी बसला तर टाकायचा, नाहीतर नाही. आणि मग छोटी जेवढी ही आहे ना, तुम्ही स्टिच छोटी काढाल पण तेवढा तुमचा धागा वर नाही दिसणार आहे बघा. असं आता आपण याला बघणार आहोत. हा मिरर वर्क आहे, आणि या डिझायनिंगचा उपयोग पुढे मी सांगणार आहे कुठं लागणार आहेत हे, जे म्हणून पहिल्यांदा आपण बेसिक पूर्ण शिकून घेतो. या यूज कुठं होणार आहेत, तुम्हाला ब्लाऊजचं माप पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण शिकवणार आहोत. याच्यावर प्रॅक्टिस केली की आपल्याला पुढं ज्या आपण डिझाईन घेऊ त्याच्यावर आपली फिनिशिंग पण चांगली आहे. त्याच्यासाठी हे शिकवते. आधी पूर्ण बेसिक झाला का मग आपण ॲडव्हान्सकडे जाऊ. मग आपला 3D वर्क आहे, बेल्टचं आहे, हुप एम्ब्रॉयडरी आहेत, सगळं शिकवणार आहोत. गॅप मण्यांच्यात दिली नाही ना का फिनिशिंग पण चांगली येत आहे. पण तीच जर गॅप आपली मण्यांच्यात आली ना तर मग फिनिशिंग नाही येत. म्हणून जेव्हा आपण मणी टाकतो खाली याच्यात तेव्हा जेवढा काढून धागा, आता हा एवढा आहे तर एवढा टाकून नंतर स्टिच आपली मोठीच येणार. मग जेवढा खेचता येईल खालून तेवढा खेचायचा आणि मग स्टिच काढायचे. थोडी सुई गोल फिरवत काढली ना का मग ते परफेक्ट आहे. जर नसल निघत तर, आणि कपडा कॉटनमध्ये घ्या. प्युअर कॉटनमध्ये घेतला ना का त्याचा धागे नाही निघत. आपल्याला शिकायसाठी एकदा आपला हात प्रॅक्टिस आपली परफेक्ट झाला, हात बसला ना का मग तुम्ही कोणत्या पण ब्लाऊज पीसवर करू शकता. पण पहिल्यांदा करताना तुम्ही कॉटनचा प्युअर कॉटन घ्या, चायना मिक्स घेऊ नका.
मग गाठ मारायची. गाठ मारताना कोणती पण डिझाईन असू द्या, त्या डिझाईनच्या आपल्याला आतमध्येच गाठ मारायची आहे. जसे आपण फुलांना दाखवले. अरे एक मिनटं. जेवढं बघायचं, जेवढं मणी बसतात तेवढंच टाकायचं. आपण एक मणी बसत असेल ना, आपण 2 टाकला तर ती फिनिशिंग नाही चांगली येत आणि गाठ पण आतमध्ये येतोच. असं. आता हा टॅबलेट मणी आहे, याचा तुम्हाला पॅचवर्कसाठी उपयोग होत आहे. मी डायरेक्ट धागा घेतलेला आहे, धागा कट नाही केलेला. छोटे छोटे डिझाईन असतील तर धागा कट नको करायला. तुम्हाला जर तुमचं फोटो शेअर करायचे असतील डिझाईन केलेलं, तर मला व्हॉट्सअपवर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर नक्की शेअर करून दाखवा तुमची डिझाईन कशी आलेली आहे ती पण. मी प्रत्येक डिझाईन करताना मी 2-2 मणी घेऊनच केलेले. एवढं सगळे का दाखवतो आहे, तर आपण याचा उपयोग पुढं करणार आहोत, त्याच्यासाठी एवढं दाखवलं आहे. नाहीतर एकच दाखवले असता. म्हणून तुम्ही बेसिकमध्ये स्टेप बाय स्टेप शिकत जा. फक्त गाठ मारताना ही बाहेर न मारता आतमधल्या बाजूनीच मारायची. अशी. आता हा चौकोन शेपमध्ये दाखवतो. एक किंवा 2 मणी घ्या. छोटे छोटे डिझाईन असतील ना, तेव्हा मणी कमी वापरायचं, कारण ते पिट्ट पण बसलं पाहिजेत. नाहीतर मग डिझाईन आपली लूज बसली तर ती चांगली पण दिसणार नाही. असं कोपऱ्यावर आला मी एकच घेतला. एक एक टाकला तरी फिनिशिंग तेवढीच चांगली येते आपली. आता 2 टाकून मग हे आपले डिझाईन आपल्या हातावर करण्यासाठी. प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेपने शिका, कारण तुम्ही मधीतच परत करायला गेला आणि मग नाही जमला तर मग परत तुम्हाला रिटर्न व्हिडिओ बघायला लागतील. म्हणून आधीच मागं केलेले जे आपल्या व्हिडिओ आहेत त्या बघून घ्या, ते तुम्हाला समजेल. गाठ मारताना आतमध्ये, गाठ मारताना आतल्या बाजूलाच गाठ मारायची. आता गोलचं पण सेम तसंच आहे, जसं आपण मिररला केलं तसंच.
तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्याच्यासाठी मी एवढ्या डिझाईन परत परत रिपीट दाखवलं तर मग तुम्ही पण असं मटेरियल हे करून मागू शकता. मग त्याच्याने असं वर्क करा. आपली डेली व्हिडिओ सकाळी 12 वाजता नंतर हे असं थोडंसं राहिलं त्या कटरमध्ये कट करता येईल.